निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा 2003 चा काल 5वा दिवस। या धर्म सोहळ्यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचा सत्संग सुरू आहे। त्याबरोबरच रामायणाचार्य हभप श्री समाधान महाराज शर्मा बीड यांचे सुश्राव्य असे भव्य श्रीराम कथा देखील दररोज सुरू आहे। या सर्वाचा अनेक भाविक लाभ घेत आहेत। यासोबतच नित्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी जपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, अभिषेक, हस्तलिखित जपसाधना, 1008 कुंडात्मक कार्यसिद्धी महायाग यज्ञ हे धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न होत आहेत। जय बाबाजी भक्त परिवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गामणे, कार्याध्यक्ष नानासाहेब गामणे यांच्या अथक परिश्रमातून हा भव्य दिव्य असा धर्म सोहळा सुरू आहे। नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय आणि या धार्मिक पर्वणीचा आनंद ते लुटतात। याबद्दल आयोजक नानासाहेब गामणे यांनी समाधान व्यक्त केले। जय बाबाजी। आज आपल्या तपोवन नगरीमध्ये बाबाजींच्या 34व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचा आज 4था दिवस आहे। आज आपल्या तपोवन नगरीमध्ये श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनुष्ठानार्थी यज्ञ, हरिपाठ, सर्व जे काही कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक 11,000च्या आसपास बालगोपाल, महिला, पुरुष 50,000च्या आसपास सर्व अनुष्ठानार्थी बसलेले आहे। आणि आज या नाशिक नगरीमध्ये येणारा 27चा कुंभमेळा जवळजवळ आज आपल्या बाबांच्या उपस्थितीमध्ये तपोवनमध्ये आजच होत आहे। मी सर्व नाशिककरांना एकच विनंती करतो का मोदी ग्राउंड इथे तपोवनमध्ये बाबाजींचा हा भव्य दिव्य सोहळा चालू आहे। या सोहळ्याकरता सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावे, प्रसाद घ्यावे आणि 24 तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे, तरी सर्व नाशिककरांनी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावे। आज देखील परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे महापूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। आज जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंदजी, निफाडचे आमदार दिलीप बनकर, उत्तर प्रदेश बीजेपीचे उपाध्यक्ष रजत त्रिवेदी, परफेक्ट बिल्डकॉनचे संचालक अनिल आहेर, डॉक्टर अतुल बडगावकर व पंचवटीचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सायखेडा पोलीस स्टेशनचे PI अनिल पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब गामणे आदी मान्यवरांच्या हस्ते बाबाजींचे पूजन व महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गामणे दूध डेअरीचे संचालक नानासाहेब गामणे यांचे लक्ष्मीनारायण पूजन सपरिवार संपन्न झाले व बाबाजींनी नानासाहेब गामणे यांना अनेक शुभाशीर्वाद दिले, त्यांच्या कामाचं कौतुक केलं। आज जपानुष्ठानाला बसलेल्या सर्व भाविकांचे एकत्रित सहभोजन परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या इच्छेनुसार एकत्र आयोजित करण्यात आले होते। या सोहळ्यात यज्ञाच्या माध्यमातून जे हवन करणार आहेत त्या हवनाचे बघा जेवढं पुण्य असते पुण्य सुद्धा प्रभूंच्या चरणी अर्पण होणार आहे। जेणे भारतीयांच्या या श्रद्धा असलेल्या रामचंद्राची कृपा आपल्याला प्राप्त हा आनंदाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। यावेळी स्वामी 1008 महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या गुरुकुल प्रणालीतील काशी उत्तर प्रदेश येथील गुरुकुल येथून आलेल्या विद्यार्थ्यांना देखील शुभाशीर्वाद देण्यात आले। रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।